नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षल फेसगळे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत कोणकोणचे डिडक्शन आपल्याला भेटतील आणि कोणकोणचे डिडक्शन भेटणार नाहीत. त्यासोबत भाड्याच्या घरावर म्हणजेच रेंटेड हाऊस प्रॉपर्टीवर आपल्याला डिडक्शन भेटतो, तो कसा भेटतो न्यू टॅक्स रेजिममध्ये, ह्याबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की न्यू टॅक्स रेजिममध्ये कुठल्याही प्रकारचं डिडक्शन भेटत नाही. ते पूर्णपणे खरं नाहीये. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की बाबा टॅक्स डिडक्शन जे आहेत ते न्यू टॅक्स रेजिममध्ये कोणकोणचे भेटतील आणि कोणकोणचे भेटणार नाहीत. न्यू टॅक्स रेजिममध्ये सरकारनं टॅक्स स्लॅब तर कमी ठेवलाय, पण त्याच्या बदल्यात जुने जे टॅक्स डिडक्शन आहेत ते बंद केलेले आहेत. म्हणून टॅक्स भरताना योग्य माहिती घ्या, हे अगदी महत्त्वाचं आहे. आता पाहूयात की कोणकोणते डिडक्शन अवेलेबल आहेत आपल्या न्यू टॅक्स रेजिममध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर स्टँडर्ड डिडक्शन, जे की पगारदार व्यक्ती आहेत, ज्यांना सॅलरीड एम्प्लॉई असल्यामुळे त्यांना स्टँडर्ड डिडक्शन भेटतं, किंवा जे पेन्शनर आहेत त्यांनाही 75,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन भेटतं. यासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा खर्च, गुंतवणूक किंवा वेगळा कुठलाही पुरावा द्यायची गरज नाहीये. हा डिडक्शन जो आहे हा ऑटोमॅटिकली भेटत असतो. सेकंड, एम्प्लॉयरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे NPS मध्ये, तेही आपल्याला भेटतं. जर तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या NPS अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर सेक्शन 80 CCD 2 या अंतर्गत आपल्याला डिडक्शन भेटतं. लक्षात ठेवा, हे डिडक्शन जे आहे एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशनचं असावं. यामध्ये तुम्ही स्वतः NPS मध्ये पैसे भरले असतील तर ते सामान्यपणे 80 CCD 1B ह्याच्यामध्ये डिडक्शन होतं, पण हा डिडक्शन आहे ओल्ड रेजिममध्ये. न्यू रेजिममध्ये हा डिडक्शन आपल्याला अवेलेबल नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की भाड्याच्या घरावर डिडक्शन भेटतं का? जर तुम्ही घर भाड्यानं दिलं असेल, म्हणजेच रेंटेड प्रॉपर्टी असेल, लेट आउट प्रॉपर्टी असेल, तर तुम्ही घेतलेल्या घरावरती जे काही लोन घेतलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्टचं डिडक्शन तुम्हाला क्लेम करता येतं. उदाहरणार्थ, तुम्ही घर भाड्याने दिलं आहे आणि लोन इंटरेस्ट भरत आहात, तर हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करताना इंटरेस्टचा खर्च कॅल्क्युलेशन होऊ शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वतः राहण्यासाठी घेतलेल्या घरावर म्हणजेच सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीवरती होम लोन इंटरेस्ट जो डिडक्शन आहे तो न्यू टॅक्स रेजिममध्ये अवेलेबल नाहीये. म्हणजे अंडर सेक्शन 24B हा जो इन्कम टॅक्सचा सेक्शन आहे तो अवेल होऊ शकतो तुमच्या होम लोनच्या इंटरेस्टवरती, पण अट एकच आहे की ते घर रेंटेड असावं, सेल्फ ऑक्युपाईड नसावं. आता पाहूयात की कोणकोणचे डिडक्शन आपल्याला भेटणार नाहीत. इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं की 80C डिडक्शन जे आहे ते आपल्याला भेटत नाहीत. 80C मध्ये काय काय घेतो मित्रांनो आपण? LIC प्रीमियम घेतो, PPF घेतो, ELS घेतो, NSC घेतो, ट्युशन फीज घेतो, होम लोनचं प्रिन्सिपल घेतो, किंवा टॅक्स सेव्हिंगच्या जे FD असतात त्या घेतो. परंतु न्यू टॅक्स रेजिममध्ये ह्याचं आपल्याला बेनिफिट घेता येणार नाही. सेक्शन 80D हेल्थ इन्शुरन्स, याचंही डिडक्शन आपल्याला न्यू टॅक्स रेजिममध्ये घेता येणार नाही. मेडिक्लेम प्रीमियम भरला असेल तरीही ह्याचं डिडक्शन भेटणार नाही. HRAचं डिडक्शन आपल्याला भेटत नाही. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि सॅलरीमध्ये HRA मिळत असेल तरी सामान्यपणे न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याचं HRAचं एक्झम्पशन भेटत नाही. LTA लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स, ह्याचंही एक्झम्पशन आपल्याला न्यू टॅक्स रेजिममध्ये भेटत नाही. एज्युकेशन लोन असेल तुमचं, 80E अंतर्गत तुम्हाला डिडक्शन भेटत होतं ओल्ड रेजिममध्ये, पण न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याचंही डिडक्शन आपल्याला भेटणार नाही. सेव्हिंग अकाउंटचं इंटरेस्ट सेक्शन 80TTA 80TTB ह्यामध्ये तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिममध्ये डिडक्शन क्लेम करता येतं, परंतु न्यू टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला डिडक्शन अलाउड नाही. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर लक्षात ठेवा की जर तुम्ही LIC, PPF, मेडिक्लेम, HRA, होम लोन प्रिन्सिपल, ELSS ह्यांचं काही डिडक्शन जर तुम्ही घेत असाल तर ओल्ड टॅक्स रेजिम तुम्हाला बऱ्याच वेळेला फायद्याची ठरेल. पण जर तुमच्याकडे जास्त डिडक्शन नाहीयेत, कमी टॅक्स स्लॅब असल्यामुळे न्यू टॅक्स रेजिम हा तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. पण शेवटी एक महत्त्वाचा सल्ला की टॅक्स रेजिम निवडताना टॅक्स कमी येतोय म्हणून फक्त टॅक्स रेजिम निवडताय तर हे तसं करू नका. दोन्ही टॅक्स रेजिमचं कंपॅरिझन करा, दोन्हीचंही टॅक्स कॅल्क्युलेशन करा. कारण प्रत्येक व्यक्तीचा इन्कम, रेंट, लोन, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट ह्याचा पॅटर्न फार वेगवेगळा असतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षल फेसगळे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत कोणकोणचे डिडक्शन आपल्याला भेटतील आणि कोणकोणचे डिडक्शन भेटणार नाहीत. त्यासोबत भाड्याच्या घरावर म्हणजेच रेंटेड हाऊस प्रॉपर्टीवर आपल्याला डिडक्शन भेटतो, तो कसा भेटतो न्यू टॅक्स रेजिममध्ये, ह्याबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की न्यू टॅक्स रेजिममध्ये कुठल्याही प्रकारचं डिडक्शन भेटत नाही. ते पूर्णपणे खरं नाहीये. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की बाबा टॅक्स डिडक्शन जे आहेत ते न्यू टॅक्स रेजिममध्ये कोणकोणचे भेटतील आणि कोणकोणचे भेटणार नाहीत. न्यू टॅक्स रेजिममध्ये सरकारनं टॅक्स स्लॅब तर कमी ठेवलाय, पण त्याच्या बदल्यात जुने जे टॅक्स डिडक्शन आहेत ते बंद केलेले आहेत. म्हणून टॅक्स भरताना योग्य माहिती घ्या, हे अगदी महत्वाचं आहे. आता पाहूयात की कोणकोणते डिडक्शन अवेलेबल आहेत आपल्या न्यू टॅक्स रेजिममध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर स्टँडर्ड डिडक्शन, जे की पगारदार व्यक्ती आहेत, ज्यांना सॅलरीड एम्प्लॉई असल्यामुळे त्यांना स्टँडर्ड डिडक्शन भेटतं, किंवा जे पेन्शनर आहेत त्यांनाही 75,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन भेटतं. यासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा खर्च, गुंतवणूक किंवा वेगळा कुठलाही पुरावा द्यायची गरज नाहीये. हा डिडक्शन जो आहे हा ऑटोमॅटिकली भेटत असतो. सेकंड, एम्प्लॉयरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे NPS मध्ये तेही आपल्याला भेटतं. जर तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या NPS अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर सेक्शन 80 CCD2 या अंतर्गत आपल्याला डिडक्शन भेटतं. लक्षात ठेवा, हे डिडक्शन जे आहे एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशनचं असावं. यामध्ये तुम्ही स्वतः NPS मध्ये पैसे भरले असतील तर ते सामान्यपणे 80 CCD1B ह्याच्यामध्ये डिडक्शन होतं, पण हा डिडक्शन आहे ओल्ड रेजिममध्ये. न्यू रेजिममध्ये हा डिडक्शन आपल्याला अवेलेबल नाहीये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भाड्याच्या घरावर डिडक्शन भेटतं का? जर तुम्ही घर भाड्यानं दिलं असेल, म्हणजेच रेंटेड प्रॉपर्टी असेल, लेट आउट प्रॉपर्टी असेल, तर तुम्ही घेतलेल्या घरावरती जे काही लोन घेतलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्टचं डिडक्शन तुम्हाला क्लेम करता येतं. उदाहरणार्थ, तुम्ही घर भाड्याने दिलं आहे आणि लोन इंटरेस्ट भरत आहात, तर हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करताना इंटरेस्टचा खर्च कॅल्क्युलेशन होऊ शकतो. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वतः राहण्यासाठी घेतलेल्या घरावर म्हणजेच सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीवरती होम लोन इंटरेस्ट जो डिडक्शन आहे तो न्यू टॅक्स रेजिममध्ये अवेलेबल नाहीये. म्हणजे अंडर सेक्शन 24B हा जो इन्कम टॅक्सचा सेक्शन आहे तो अवेल होऊ शकतो तुमच्या होम लोनच्या इंटरेस्टवरती. पण अट एकच आहे की ते घर रेंटेड असावं, सेल्फ ऑक्युपाईड नसावं. आता पाहूयात की कोणकोणचे डिडक्शन आपल्याला भेटणार नाहीत. इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं की 80C डिडक्शन जे आहे ते आपल्याला भेटत नाहीत. 80C मध्ये काय काय घेतो मित्रांनो आपण? LIC प्रीमियम घेतो, PPF घेतो, ELS घेतो, NSC घेतो, ट्युशन फीज घेतो, होम लोनचं प्रिन्सिपल घेतो, किंवा टॅक्स सेव्हिंगच्या जे FD असतात त्या घेतो. परंतु न्यू टॅक्स रेजिममध्ये ह्याचं आपल्याला बेनिफिट घेता येणार नाही. सेक्शन 80D हेल्थ इन्शुरन्स याचंही डिडक्शन आपल्याला न्यू टॅक्स रेजिममध्ये घेता येणार नाही. मेडिक्लेम प्रीमियम भरला असेल तरीही ह्याचं डिडक्शन भेटणार नाही. HRAचं डिडक्शन आपल्याला भेटत नाही. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि सॅलरीमध्ये HRA मिळत असेल तरी सामान्यपणे न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याचं HRAचं एक्झम्पशन भेटत नाही. LTA लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स ह्याचंही एक्झम्पशन आपल्याला न्यू टॅक्स रेजिममध्ये भेटत नाही. एज्युकेशन लोन असेल तुमचं, 80E अंतर्गत तुम्हाला डिडक्शन भेटत होतं ओल्ड रेजिममध्ये, पण न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याचंही डिडक्शन आपल्याला भेटणार नाही. सेव्हिंग अकाउंटचं इंटरेस्ट सेक्शन 80TTA 80TTB ह्यामध्ये तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिममध्ये डिडक्शन क्लेम करता येतं, परंतु न्यू टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला डिडक्शन अलाउड नाही. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर लक्षात ठेवा की जर तुम्ही LIC, PPF, मेडिक्लेम, HRA, होम लोन प्रिन्सिपल, ELSS ह्यांचं काही डिडक्शन जर तुम्ही घेत असाल तर ओल्ड टॅक्स रेजिम तुम्हाला बऱ्याच वेळेला फायद्याची ठरेल. पण जर तुमच्याकडे जास्त डिडक्शन नाहीयेत, कमी टॅक्स स्लॅब असल्यामुळे न्यू टॅक्स रेजिम हा तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. पण शेवटी एक महत्वाचा सल्ला की टॅक्स रेजिम निवडताना टॅक्स कमी येतोय म्हणून फक्त टॅक्स रेजिम निवडताय तर हे तसं करू नका. दोन्ही टॅक्स रेजिमचं कंपॅरिझन करा, दोन्हीचंही टॅक्स कॅल्क्युलेशन करा. कारण प्रत्येक व्यक्तीचा इन्कम, रेंट, लोन, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट ह्याचा पॅटर्न फार वेगवेगळा असतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.